नमस्कार. चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. आणि आजचा भाग जर शॉर्टमध्ये एक्सप्लेन करू ना तर अजितने काय खतरनाक नानांची ऍक्टिंग केली, खतरनाक भारी. आणि त्याच्यामध्ये इंदुमती इतक्या चांगल्या प्रकारे त्याला प्रतिसाद देते ना, हे बघून मला खूप छान वाटलं. आजचा एपिसोड एकदम भारी भारी आहे. पण शेवट इंदुमतीने तिचा रंग दाखवलेच, ती रेडीच नाही होत होती. शेवट काही ना काही म्हणजे सोल्युशन काढून वल्लरी आणि तिच्या फ्रेंड्सने खूप मोठा ट्विस्ट टर्न आणून फायनली सगळ्या गोष्टी त्यांच्या बाजूने झाल्या आहेत. बघूया आजच्या एपिसोडमध्ये डिटेलमध्ये काय काय घडलंय. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत इकडे प्रेरणा रात्री उठून लगेच मोबाईलमध्ये सिम कार्ड बदलते आणि अजितला सांगायला लागते, अजित उठ चल, आता वेळ झाला आहे, आपल्याला इंदू काकूंना फोन करायचा आहे. तेव्हा तो म्हणतो ठीक आहे, काही हरकत नाही, तू सगळं व्यवस्थित केलं आहे ना. तेव्हा ती म्हणते हो हो चल, तू आता फोन लावायला सुरुवात कर. इकडे इंदू झोपेमधून उठते आणि फोन उचलते. तेव्हा अजित खोकायला लागलेलं असतं. तेव्हा इंदुमती ही हा करते. काय चाललंय हे, रात्री बेरात्री असं खोकण्यासाठी फोन करतात का, हे काही बरोबर नाहीये, हे फोन ठेवा. तेव्हा अजित चिडतो आणि म्हणतो काय ग, बापाला फोन ठेवायला सांगतेस का, एवढी मोठी लागून गेली का, तुला समजते का मी कोण आहे, मी आत्माराम बोलत आहे. तेव्हा ती म्हणते अच्छा नाना तुम्ही आहात का. तेव्हा तिला आठवण येतं की ती चिचुंद्री म्हणाली होती की रात्री 1:13 113 वर्षानंतर हा मुहूर्त आला आहे, म्हणून तर मला असं वाटलं नव्हतं की ती चिचुंद्री खरं बोलत असेल, पण ती खरंच खरं बोलत होती. अण्णा तुम्हाला आता माझी कशी काय आठवण आली, खरंच तुम्हाला माझी आठवण आली, ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही सगळं ठीक आहे ना, म्हणजे तुम्ही स्वर्गात असणार ना. ते माझे सासू सासरे तर नरकातच गेले असतील ना, ते तर वाईटच होते, त्यांनी माझा छळच केला होता, पण आई कशी आहे, सगळं ठीक आहे ना. तेव्हा ते म्हणतात सगळं ठीक आहे, तू जरा माझा ऐक, मी तुला का फोन केला आहे. तेव्हा ती म्हणते बोला ना, काय झालं, सगळं ठीक आहे ना, तुम्ही अचानक मला फोन केला. तेव्हा ते म्हणतात बाळा मी इकडे तर ठीक आहे, पण मला सतत तुझी काळजी वाटत होती आणि त्याच्याचमुळे मी तुला फोन केला आहे. थांब इंदू बाळा, मी काय बोलतोय हे सविस्तर आणि नीट ऐकून घे. मला आणि तुझ्या आईला तुझी काळजी होती. आम्ही वरून बघतो की तू तुझ्या सुनेला कसं धाकात ठेवला आहे ना, ते बघून तुझ्या आईला खूप आनंद होतो की तू तुझ्या सुनेला धाकात ठेवला आहे, पण तरी सुद्धा आम्हाला तुझी काळजी वाटते आणि तुझ्यासाठी आमचं मन तळतळत असतं ग. तेव्हा ती म्हणते हो ना नाना, मला तर खरंच तुमची खूप आठवण येते, तुम्ही एवढ्या वर्षानंतर मला फोन केला याच्यातच मला खूप आनंद झाला आहे आणि आईला ही सगळं आवडत असेल ना की मी किती मस्त आहे ना. तेव्हा ते म्हणतात ते सगळं ठीक आहे, पण मी काय बोलतोय ते ऐकून घे. तेव्हा ती म्हणते नाना तुम्ही आता फोन केला आहे, तुम्ही असं अधूनमधून फोन करा, पण नाना मला तुम्हाला एक सांगायचं होतं, आईची फार आठवण येते हो, आई आहे का, आईशी बोलणं करू द्या ना. तेव्हा अजित म्हणतो शांत हो, पहिले मी काय बोलतोय ते ऐकून घे. इकडे स्वर्गातून फोन करायला थोडे जास्त पैसे लागतात, तुला समजते का, तोंडाचा पट्टा गिरकीसारखा सुरू करू नको, शांत राहा जरा, ऐकून तर घे. सतत तोंड चालू चालू चालू, किती तोंड चालू करायचं हे माणसाने. तेव्हा ती म्हणते बोला नाना, तुम्ही अशी ओरडू नका, सांगा ना काय झालं. तेव्हा ते म्हणतात ए बघ इंदू बाळा, मी तुला काय सांगतोय, आम्ही आता स्वर्गामध्ये आहोत आणि तुझंही स्वर्गाचं तिकीट कन्फर्म करण्यासाठी मी तुला फोन केला आहे. तुला एक काम करायचं आहे, ती तुझी सून आहे ना वल्लरी, तिच्या तात्यांच्या शरीरामध्ये मी येणार आहे आणि तुझ्याकडून सेवा करून घेणार आहे आणि ही सेवा तुला करायलाच लागेल. तेव्हा ती म्हणते अहो नाना तुम्ही तिच्या शरीरामध्ये नका येऊ ना, तुम्ही एक काम करा, ते आपल्या गावातले अण्णा आहेत ना, मला ते फार आवडायचे, तुम्ही एक काम करा ना, त्यांच्या शरीरामध्ये या, म्हणजे कसं मी तिथे तुमची मस्त सेवा करू शकतो. तेव्हा ते म्हणतात तुला अक्कल आहे की नाही, तू काही मूर्ख बिर्ख आहेस का, मला सांग ना, त्यांचं आता काही जीवन असेल का, आणि तात्या कशी घरचे झाले ना, म्हणून तर मी त्यांच्या शरीरामध्ये येईल आणि तुझ्याकडून सेवा सुद्धा करून घेईल. मला तुझ्याशी बोलता येणार नाही, पण मी तुला तुझा संसार सगळ्या गोष्टी जवळून पाहू शकतो, म्हणून तुला त्या तात्यांना बोलवायचं आहे आणि त्यांची सेवा सुद्धा करून घ्यायची आहे. नाहीतर एक गोष्ट आठवण ठेव, जर तुम्ही हे सगळं केलं नाही ना तर तुला नरकात जायला लागेल आणि नरकामध्ये तुला माहितीये का, माणसाला उकळत्या तेलामध्ये भजीसारखं तळतात आणि मला नाही वाटत माझ्या पोरीच्या बाबतीत असं काय व्हावं. तेव्हा ती
म्हणते नाना तुम्हाला माझी किती काळजी ना हो. तेव्हा ते म्हणतात हो मी तुझ्यावरती बम खुश आहे. तू एक गोष्ट आठवण ठेव, मी सांगितलं आहे तसंच कर, म्हणजे कसं मी तुला बघता येईल. तेव्हा ती म्हणते ठीक आहे नाना तुम्ही जसं म्हणताय मी तसंच करणार आहे, पण अधूनमधून मला फोन करत राहा, म्हणजे कसं मला छान वाटेल ना. तेव्हा ते म्हणतात काही हरकत नाही, मी करेल तुला फोन, आता ठेव फोन, आता खूप झालं हे सगळं. ते लगेच फोन कट करायला लागतात. तेवढ्यात इंदुमती म्हणायला लागते माझ्या नानांनी मला फोन केला, किती मस्त ना. ती खूप खुश असते. तेवढ्यात प्रेरणा लगेच इकडे सिम कार्ड काढून टाकते आणि म्हणते फायनली सगळं चांगलं झालं, पण तू किती रे जास्ती बोलत होता, तुझं बोलणं काही थांबतच नव्हतं. तेवढ्यात इंदुमती पुन्हा फोन करायला लागते आणि बघायला लागते की फोन लागतो का. तेव्हा ते म्हणते बरोबर आहे, मला तर समजलं की अजून तरी असा सिस्टम झाला नसेल की स्वर्गातून आपण फोन करू शकू, पण ठीक आहे नानांनी मला फोन केला आहे. पण नानांना काय गरज होती त्या तात्यांच्या शरीरामध्ये यायची. अरे नाना हे ऐकत नसतील ना. नाना सॉरी मी तुम्हाला काय बोलत नाही आहे, पण ते वल्लरीचे वडील मला बिलकुल आवडत नाही. पण ठीक आहे आता तुम्हीच येणार असाल तर मला सगळं आवडून तर घ्यायलाच लागेल ना. तसेही तुम्ही माझे नाना आहात. मी लवकरच आता हे सगळं कसं करायचं ते बघते. दुसऱ्या दिवशी सकाळी इकडे वल्लरी आणि मनोज नाश्ता करत असतात. तेवढ्यात मनोज म्हणतो आई कुठे आहेस तू, लवकर ये ग, तू कशाला वेळ वाया घालवते. तेवढ्यात ती येते आणि म्हणायला लागते काय ग तुम्ही लोक इथे पोहे खात आहात, तुझ्या वडिलांची तब्येत खराब आहे ना, तुला तुझ्या वडिलांचं काही पडलेलं आहे की नाही. तेव्हा तो म्हणतो काय गाई उगाच तिच्या जखमेवरती का बरं मीठ चोळते, तुला तर माहिती आहे ना ती काय आता इथे थांबू शकत नाही, आणि तूच म्हणाली आहे ना की तू जेपर्यंत सांगत नाही तोपर्यंत ती कुठेच जाणार नाही, मग ती कशी काय जाणार. तेव्हा ती म्हणते अगं ते जाऊ दे रे मनोज, तू कशाला एवढा मनाला लावून घेतो, म्हातारा माणूस आहे काही बोलत बसतं, तू जा आणि तात्यांना घेऊन ये, आता त्यांच्यासाठी तुझ्याशिवाय कोणी आहे का. तेव्हा तो विचारतो आई हे अचानक तुझ्यामध्ये एवढे बदल कसे काय झाले. तेव्हा ती म्हणते कसं तुला सांगू, जाऊ दे मी काय सांगते जा, आणि तू तर त्यांचा जावई आहेस ना आणि त्यांचं दुसरं कोणी नाही आहे, मग तुला तरी त्यांची काळजी घ्यायला नको का, तू का रे असा विचार करतोय, ते तुझ्या वडिलांसारखेच आहेत ना, जा तात्यांना आपल्या घरी घेऊन ये. तेव्हा तो म्हणतो आई तू किती चांगली आहेस ना, थांब जरा, पण जाऊ दे मी का जाऊ, त्या वल्लरीला एवढा ॲटिट्यूड आहे, आणि तसंही तुला असं वाटत असेल तर तू जा आणि वल्लरीशी बोल, मी काय वल्लरीशी बोलत नसतो. हे ऐकल्यानंतर इंदूला थोडं टेन्शन आलेलं असतं. तेव्हा मनोज मनातल्या मनात विचार करतो आई जा ना वल्लरीला बोल ना, पण इंदू म्हणती काय इकडची तिकडं होत नसते. इकडे मनोज सगळ्यांना सांगायला लागतो अरे मला असं वाटलं आई आत्ता जाईल. एका क्षणाला असं झालं होतं की आई उठते की काही, पण आई काही ऐकले नाही. तेव्हा मिठू म्हणते मला असं वाटते वल्लरी तुझा प्लॅन फ्लॉप तर होणार नाही ना, कारण की इंदू काकी त्यांचा हट्ट काही सोडत नाही. तेव्हा वल्लरी म्हणते त्यांना अजून एक डोस द्यायची गरज आहे, त्या बरोबर सगळं लाईनीवरती येतील, तुम्ही बघाच आता मी काय घडवते. ती लगेच दुसऱ्या प्लॅनला सुरुवात करते. इकडे अजित दिवसा फोन करायला लागतो. तेव्हा इंदुमती विचारते आता दिवसा फोन करायची परमिशन मिळते का. तेव्हा ती म्हणतात हो, कारण की रात्री फोन लागला तर दिवसाही फोन लागू शकतो. पण काय ग मी आत्ता त्या वल्लरीच्या वडिलांच्या शरीरामध्ये जाऊन आलो, पण मी इकडे तिकडे बघितलं तर तू मला कुठेच दिसली नाही, म्हणजे अजून सुद्धा तू त्यांची सेवा करायला सुरुवात केली नाही का, असं तू कसं काय करू शकते, मला किती वाईट वाटलं, मला तुला बघायचं होतं ना. तेव्हा ती म्हणते तुम्हाला माहिती आहे का नाना माझी सून आहे ना ती एक नंबरची वाईट आहे, आणि तिच्याशी कसं हार मानावं मला हेच समजत नाही. तेवढ्यात तिकडे वल्लरी आलेली असते. ती विचारते काय हो सासूबाई कोणाशी माझ्याबद्दल बोलताय. तेव्हा ती म्हणते तुझं काय आहे ग, मी कोणाशी का नाही बोलो, मी माझं बोलते, तू जा ग बाजूला. ती लगेच रूमच्या आतमध्ये जाते आणि दार बंद करते. वल्लरी ही कानाला दार लावून उभी असते की आता मी सगळं सासूबाईंचं बोलणं ऐक. इकडे अजित म्हणत असतो ते काही असो तुला समजतंय का, मी तुझा बाप आहे ना, मी तुला भेटण्यासाठी धर्तीवरती आलो आहे, आणि तुला माझी काळजीच नाही का, तुला माझी सेवा करायची नाही का. तेवढ्यात इकडे मनोज सांगायला लागतो अहो भजीचं बोला भजीचं, अरे तुला माहिती आहे का नरकामध्ये भज्यासारखं तळलं जातं, आणि तुला भज्यासारखं तळताना बघून तुला मला आणि तुझ्या आईला खूप आनंद होणार नाही ग बाळा, तुझं इथलं स्वर्गातलं
कन्फर्म सीट आहे ते जाईल ग, हे असं काही बरोबर नाही. आणि तुला माहितीये का, तू जर त्यांची सेवा केली ना तर तुला 10, 20, 30, 40 वर्ष एक्स्ट्रा आयुष्य मिळेल, ज्यानंतर तू स्वर्गात येशील. हे तुझ्यासाठी किती चांगलं आहे याचाही तू एकदा विचार कर, नाही तर सगळंच तुझ्या हातातून निघून जाईल. आता बाकी तुझी चॉईस आहे, तुला काय करायचं आहे. करत ती लगेच फोन कट करायला लागते. तेव्हा इंदुमती म्हणायला लागते, नाना तुम्ही काळजी करू नका, मी आत्ता माझ्या सुनेला सगळं सांगते. तेवढ्या तिकडे वल्लरी धसधसा हसायला लागलेली असते. तेव्हा इंदुमती म्हणते, थांबा जरा, मी आत्ताच्या तात्यांना आपल्या घरी बोलवते आणि बघा तुमची मी कशी सेवा करेल. तेव्हा ते म्हणतात, लवकर कामाला लाग, उगाच वेळ वाया घालू नको, नाहीतर मी गेलो तर मग सगळं संपून जाईल आणि तुझं तिकीट सुद्धा कट होऊन जाईल. इकडे हे सगळं करून यांना खूप आनंद होत असतो आणि हे तिघं सुद्धा हसायला लागलेले असतात. तेव्हा मनोज म्हणायला लागतो, हे किती भारी आहे ना, आम्हाला तर खरंच खूप हसायला येत होतं की आई ज्या हिशोबाने सगळं करत होती ना, आणि अजितची ऍक्टिंग तर मानायला पाहिजे, त्याला मी सगळं प्रॉम्प्ट करत होतो पण तरीही त्याची तंत्रली होती, त्याला तर खरंच समजत नव्हतं काय करावं, पण तरी सुद्धा त्याने खूप चांगल्या प्रकारे हँडल केलं. जर आईला त्याने ज्या प्रकारे नानांचा आवाज काढून फसवला आहे ना, तेवढ्यात तिथे इंदुमती येते. इंदुमतीला बघता सगळ्यांच्या चेहऱ्याचा रंग उडून गेलेला असतो की आता नेमकं घडणार तरी काय आहे. तेवढ्यात इंदुमती वल्लरी समोर हात जोडते आणि म्हणायला लागते, वल्लरी अगं जा ग बाई, तू तुझ्या बाबाला घेऊन ये, कशाला एवढं हाल करते, त्यांचा आता वय झालं आहे आणि आपल्या घरी नाही तर मग ते कोणाच्या घरी येणार, जा ना ग बाळा, त्यांना घेऊन ये, असं काही करू नको. तेव्हा ती म्हणते, पण सासूबाई तुम्हीच तर सांगितलं होतं ना की माझे ताते इथे येणार नाही, मग आता असं काय झालं. तेव्हा ती म्हणते, आता मला काय कशाला काहीच विचारू नको, मी सांगितलं आहे ना तुझे तात्या आपल्या घरी येणार म्हणजे येणार. आता या जास्त मला या गोष्टीवरती चर्चा नाही पाहिजे. चला चला तुम्ही दोघंही चला आणि लवकर आता तुमची बॅग भरून तात्यांना घेऊन या. तेव्हा मनोज म्हणतो, ठीक आहे आई, एक काम कर, तू पुढे जा आणि तयारी कर, आम्ही आलोच. तेव्हा ती म्हणते, ठीक आहे मी पुढे जाते आणि तयारी करते. हे सगळं झाल्यानंतर मिठू म्हणायला लागते, मला एक सांग, कोणी शपथ तोडली तर तो डायरेक्ट वर गचकतो ना. तेव्हा ती म्हणायला लागते, काय बोलताय मिठूताई तुम्ही, तुम्हाला तरी कळतंय का. तेव्हा ती म्हणते, मला फार आनंद झाला आहे की आपलं प्लॅन यशस्वी झालं. ते लगेच एक दुसऱ्याला मिठी मारून खूप खुश असतात. थोड्या वेळानंतर इकडे दाराची बेल वाजायला लागलेली असते. तात्यांना घेऊन वल्लरी आणि मनोज आलेले असतात, पण इंदुमतीला काही जाग येत नसते. तेवढ्यात तिला पुन्हा तिच्या नानांच्या आवाजांचा भास व्हायला लागते आणि ती म्हणायला लागते, अच्छा मी काय विसरली का काय, माझे नाना घरी येत आहेत, मग मी अशी झोपून कशी काय राहू शकते, मला लवकर उठायला पाहिजे. इकडे मनोज आणि वल्लरी दारावरती वाजवत असतात की कोणीतरी दार उघडेल. तेवढ्यात तात्यांचं लक्ष वल्लरीच्या नावाकडे जातं आणि त्यांना खूप अभिमान वाटत असतं. इकडे इंदुमती म्हणत असते, नाही असं कसं मी माझ्या नानांचं स्वागत करावं, मला आरतीचं ताट घ्यायला पाहिजे. ती आरतीचं ताट, भाकर तुकडा, पाणी सगळं घेऊन येते आणि दार उघडते. दार उघडताच ती नाना म्हणत असते. तेव्हा तात्यांना काही समजत नाही हे सगळं चाललं तरी काय हे. तेव्हा इंदुमती म्हणते, बरं झालं नाना तुम्ही इथे आले आहात, मला गैर आनंद झालं. ती लगेच त्यांच्या पायावरती पाणी टाकते, त्यांची नजर काढते, फुलं वाहते. हे सगळं होत असताना वल्लरीला थोडं चांगलं वाटत असतं की फायनली सासूबाई थोडं का होईना सुधरायला लागले आहेत. पुढील भागात आपण बघणार आहोत. इंदुमती इकडे तात्यांचे पाय धरत असते. तेव्हा ती म्हणते, नाना बरं झालं तुम्ही इथे आले. तेव्हा ते म्हणतात, अहो मी नाना नाही आहे, मी तात्या आहे, तुम्ही असं का करताय विहीनबाई. तेवढ्यात इकडे वल्लरी म्हणत असते, मी माझ्या तात्यांची पेटी उघडली, विचार केले त्यांचे काही कपडे असतील ते मी धुवावे आणि ते कपडे बघितल्यानंतर मला समजले त्यांचे सगळे कुर्ते विरलेले आहेत, त्यांच्याकडे एकही कपडा नाही. हे सगळं इंदुमती चोरून ऐकते आणि म्हणायला लागते, तुम्ही आता तात्यांसाठी कपडे आणायला चालले आहेत तर माझ्यासाठी सुद्धा 2-3 साड्या ना. त्यांचं हे सगळं बोलणं तात्या ऐकत असतात. तेव्हा मनोज म्हणतो, आई तुझ्याकडे साड्यांचा पाऊस आहे म्हणून उगाच आता तू काही बोलू नको. तेवढ्यात तिथे तात्या येतात आणि म्हणायला लागतात, माझ्याकडे खूप कपडे आहेत ग, मला कपड्यांची बाळा बिलकुल गरज नाही, तू एक काम कर विहीनबाईंसाठी साडी घेऊन ये, मला खरंच गरज नाही. हे ऐकल्यानंतर वल्लरी आणि मनोजला फार वाईट वाटत असतं, पण इंदुमतीच्या चेहऱ्यावरती आनंद आलेला असतो. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता खरंच तात्यांमध्ये नाना बघून इंदुमती खरंच ती ज्या ट्रॅपमध्ये अडकून सगळ्या गोष्टी चांगल्या करेल की नाही, तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.